घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, सारंग आणि ऐश्वर्या घरी जातात. घरी गेल्यानंतर सारंगला बघून सुमित्रा म्हणते, सारंग काय रे, काय झालंय, काय अवस्था झाली तुझी. तर ऐश्वर्या खूप चिडलेली असते आणि ऐश्वर्या मग सुमित्राने तसं म्हटल्यानंतर म्हणते, तुमच्या लाडक्या ओवीला घरातून बाहेर काढलं ना, त्याचा चांगलाच वचपा काढलाय ऋषिकेश दादानी, सगळ्यांसमोर कानाखाली मारले सारंगच्या. आणि हे ऐकल्यानंतर सुमित्रा सुद्धा खूपच शॉक होते. तर तिकडे जानकीने ऐश्वर्याच्या वडिलांना शेतात नांगर चालून शेती करून दाखवण्याचं चॅलेंज दिलेलं असतं आणि म्हणून मग जानकीला सौमित्र शेती देणार असतो. आणि त्यावेळेला मग हे ऐकल्यानंतर ऋषिकेश जानकीला म्हणतो, जानकी तू सौमित्रच्या शेतामध्ये नांगर चालवणार नाहीस आणि मी इतकं सांगून सुद्धा तुला जर हेच करायचं असेल तर या कामामध्ये मी तुझ्या सोबत नाही. तर ऋषिकेशनं असं म्हणल्यानंतर जानकीला सुद्धा मोठा धक्का बसतो. इतकंच नाही तर ऋषिकेश जानकीला असं बोलून तावातावाने तिथून निघून जातो. मग आता पुढे काय होईल, सुमित्रा ऋषिकेशवर रागवेल का आणि जानकी काय करेल, हे आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच बघायला मिळेल. पण त्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा.